लोकसभेच्या पाठोपाठ राज्यसभेमध्ये पण नरेंद्र मोदींनी यथेच्छपणे काँग्रेसची धुलाई केली. काँग्रेसने त्याच्यासाठी आपण संधी उपलब्ध करून दिली, हा मुद्दा आमच्या लक्षात आणून द्यायचा आहे. जसं लोकसभेमध्ये राहुल गांधींचं जे बालिश बडबड होती सगळी आणि त्यांनी असे विचित्र असे मुद्दे उपस्थित केले, त्याच पद्धतीने राज्यसभेमध्ये काँग्रेसच्या नेत्यांनी अगर काँग्रेस नाही होती तो डेमोक्रेसी कशी होती असा एक जो मुद्दा उपस्थित केला. आता त्याच्यातले दोन भाग आहे. मोदींनी असं जे सांगितलं की 50 वेळा किमान काँग्रेसनी असंवैधानिक पद्धतीनं राज्य सरकार बरखास्त केली, कुठलेही कारण नाहीत, फक्त राज्यपालांचा अहवाल त्याच्यात घ्यायचा, त्या निमित्त करून ते सरकार बरखास्त करायचं, त्या ठिकाणी राष्ट्रपती राजवट लागू करायची. म्हणजे एक तर आणीबाणी सगळ्यात मोठा धब्बा लोकशाहीवरती जो प्रत्यक्ष काँग्रेसनीच लावलेला होता आणि किमान 50 वेळा राज्य सरकार बरखास्त करणे. खरं तर बोलण्याच्या ओघामध्ये मोदी विसरले, समोर शरद पवार बसलेले होते, शरद पवारांचा त्यांनी उल्लेख केला, पण शरद पवारांचं सरकार 1980ला याच इंदिरा गांधींनी बरखास्त केलं होतं, कुठलंही कारण न देता. जसं त्यांनी जी 50 वेळा घटना सांगितली त्याच्यामधलं एक महाराष्ट्र पण आहे की जेव्हा राष्ट्रपती राजवट लागू केली सरकार बरखास्त करून टाकलं. का? तर लोकसभेमध्ये आमच्या पक्षाला बहुमत मिळालेलं आहे, जनमत माझ्या पाठीशी आहे, त्याच्यामुळे बाकीची सगळी सरकार बरखास्त करून टाकली. आज जे लोकशाहीच्या गप्पा करतात, जो मोदीच्या आक्षेपाचा मूळ मुद्दा होता त्याच्यामध्ये एक भाग महाराष्ट्राचा पण होता आणि दुसरा एक भाग जो महाराष्ट्राच्या बाबतीतला आहे की जो आता ते सगळं त्यांच्या बोलण्यामध्ये येणं शक्य नव्हतं. महाराष्ट्रामध्ये वसंतराव नाईकांच्या नंतर एकही काँग्रेसचा मुख्यमंत्री ही इलेक्शन ते इलेक्शन असा 5 वर्षाचा कालावधी पूर्ण करू शकलेला नाही. म्हणजे शरद पवारांचं सरकार बरखास्त केल्यानंतर अंतुल्यानंतर बाबासाहेब भोसले, त्याच्यानंतर शिवाजीराव पाटील निलंगेकर आणि वसंतदादा पाटील, त्याच्यानंतर परत शंकरराव चव्हाण, त्याच्यानंतर परत शरद पवार, मग ते निवडणुका झाल्याच्या नंतर शरद पवार मुख्यमंत्री होते, मग ते दिल्लीला गेले, मग ते मधल्या काळात सुधाकरराव नाईकांना केलं, मग परत शरद पवार झाले. म्हणजे तुम्ही बघा, किंवा नंतर सुद्धा विलासराव देशमुखच्या नंतर सुशीलकुमार शिंदेंना केलं होतं, मग अशोक चव्हाण होते, पृथ्वीराज चव्हाण होते. एकही मुख्यमंत्री काँग्रेसचा वसंतराव नाईकांच्या नंतर जो 5 वर्षाचा कारकीर्द आपली पूर्ण करू शकलेला नाहीये, त्यांच्या पक्षाला बहुमत असताना सुद्धा. नंतर तर युतीचा आघाडीचं सरकार होतं राष्ट्रवादी काँग्रेसच्या बरोबर, आणि हे गोष्टी मात्र लोकशाहीच्या बाबतीतल्या करतायत. मोदींनी जो मुद्दा उपस्थित केला होता की वारंवार तुम्ही राज्य सरकार बरखास्त केली, आणीबाणीचा मुद्दा गंभीर आहे, त्याच्यावरती खूप बोलल्या गेलेलं आहे, मी परत या ठिकाणी त्याचं विश्लेषण करत नाही. जो अजून एक मुद्दा म्हणजे वंशवादाच्या बाबतीमधला परिवारवाद असा शब्द मोदींनी वापरलेला आहे, जो गंभीर आहे. सगळ्यांना असं वाटतं की इंदिरा गांधींच्या नंतर हे सगळं सुरू झालेलं असेल, कारण की इंदिरा गांधी तर फार कर्तृत्ववान. तो जो राहिलेला एक मुद्दा होता जो मोदींच्या भाषणात आलेला नाही. स्वतः इंदिरा गांधींना सुद्धा नेहरूंच्या कारकीर्दमध्येच काँग्रेसचं अध्यक्ष केलं होतं 1959ला. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं अध्यक्षपद इंदिरा गांधींना बाकीचे ज्येष्ठ नेते असताना नेहरूंनी किंवा काँग्रेसनी का दिलं, आणि त्यांच्या आग्रहाखातर मग ते केरळमधलं सरकार कसं बरखास्त, तो उल्लेख नंतर मोदीच्या भाषणामध्ये आलेला होता. म्हणजे जो परिवारवाद असं म्हणतात तो प्रत्यक्ष नेहरूपासून सुरू झाला होता. सगळ्यांना नेहरूचं नेतृत्व किती मोठं आहे, नेहरू किती महान आहे ते सांगण्याच्या ओघामध्ये ते हे विसरता. इंदिरा गांधींना मंत्रिपद भेटलं नाही त्यांच्या कारकिर्दीमध्ये, ही गोष्ट खरी आहे. नेहरू हयात असताना नेहरूच्या मंत्रिमंडळात इंदिरा गांधी काही मंत्री नव्हत्या, हा मुद्दा बरोबर आहे, पण नेहरूंच्याच कालावधीमध्ये, नेहरूंच्याच हयातीत, नेहरूंच्या डोळ्यासमोर इंदिरा गांधी या पक्षाच्या अध्यक्ष बनलेल्या होत्या. दुसरा मुद्दा की नेहरूंचे हेतू हे पूर्णपणे सत्ताकांक्षी आहेत. जो आरोप नंतर मोदींनी भाषणामध्ये केला की उधर से जैसा आप बोलते हो वैसे सुनने की भी आदत रखो, विरोधी पक्ष म्हणून पण तुम्हाला काम करावं लागेल. पण नेहरूंची नीती ही फक्त सत्ताकांक्षी राहिलेली आणि हा आरोप कोणी छोट्या माणसाने केलेला नाही. हा आरोप राम मनोहर लोहियांनी केलेला आहे. आणि हा केव्हा केलेला होता की काँग्रेस अंतर्गत समाजवादी पक्ष होता. महात्मा गांधींची हत्या झाली, ह्याच्यानंतर अतिशय आग्रहानं लोहियांनी अशी मांडणी केली की जवाहर म्हणजे नेहरूंच्या अधिपत्याखालची काँग्रेस ही आपली नैतिकता गमावलेली आहे, ही फक्त सत्ताकांक्षी आहे. यांना सत्ता महत्त्वाची वाटते, समाजवादी मूल्य यांना महत्त्वाची वाटत नाहीत. म्हणून आता आपण काँग्रेस अंतर्गत न राहता बाहेर पडून स्वतंत्र अशा पक्ष स्थापन केला पाहिजे. काँग्रेसच्या अंतर्गत असलेला समाजवादी पक्ष बाहेर पडून प्रत्यक्ष पक्ष म्हणून स्थापन झाला, तो महात्मा गांधींच्या निधनाच्या नंतर, आणि तेही जवाहरलाल नेहरूंच्या सत्ताकांक्षी धोरणाला विरोध करून, त्याच्यावरती टीका करून. नंतरचं तर लोहिया काय आणि कशा पद्धतीनं बोललेत तुमच्या सगळ्यांना माहीत आहे.
दुसरा जो उल्लेख ज्याचा आम्हाला आवर्जून मोदींनी फक्त थोडंसं सांगितलं आणि तो विषय सोडून दिला, इंदिरा गांधींनी त्यांच्या हयातीतच संजीव गांधीचं प्रस्थ कसं वाढून ठेवलेलं होतं हे सगळ्यांना माहिती आहे. आणीबाणीमधली ती कितीतरी प्रकरणं, ज्याच्यामध्ये किशोर कुमारचं पण एक उदाहरण आहे. किशोर कुमारला गाण्यासाठी त्यांच्या एका कार्यक्रमात नकार दिल्यामुळे किशोर कुमारची गाणी आकाशवाणीवरून वाजणारच नाही असा फतवा काढण्यात आला. हे कुठल्या लोकशाहीमध्ये बसत होतं? आणि ह्याचं उत्तर आता कुठलेही काँग्रेसचे प्रवक्ते देत नाहीत, त्यांना पाठिंबा देणारे कोणी देत नाहीत. किंवा आता असंतोष कसा म्हणजे काय म्हणतात, असहिष्णुता, इंटॉलरन्सच्या गोष्टी करणारे साहित्यिक कलाकार हे जे आहेत ना, हे याच्यासाठी बोलत नाहीत की आणीबाणीच्या काळामध्ये बाकीच्यांचं राजकीय कार्यकर्त्यांची कशी धरपकड झाली, तो एक वेगळा मुद्दा आहे. पण कलाकारांचं ज्याच्यामध्ये किशोर कुमार हे उदाहरण आहे. किशोर कुमारची गाणं वाजवणं पूर्णपणे बंद झालेलं होतं आकाशवाणीवरून. कशामुळं? तर त्यांच्या एका कार्यक्रमामध्ये गायला किशोर कुमारांनी नकार दिलेला होता. त्याचं मूळ कुठं आहे? संजीव गांधीला कुठलीच पात्रता नसताना इंदिरा गांधींनी सर्वेसर्वा त्यांच्या हातामध्ये त्या आणीबाणीच्या काळामध्ये सत्ता आली होती. दुर्दैवाने त्यांचं नंतर निधन झालं. त्यांनी राजीव गांधीला पुढे केलं. राजीव गांधी पक्षामध्ये एक मोठं स्थान बसले. इंदिरा गांधींच्या हत्येच्या नंतर राजीव गांधी काय म्हणून पंतप्रधान झाले? बाकीचे कुठले पक्षामध्ये ज्येष्ठ नेते नव्हते. पण केवळ तुम्हाला परिवारवाद चालायचा हा जो मोदींचा आक्षेप आहे की तुम्ही त्यांना पुढे केलं, आणि ह्याच्यामध्ये फक्त गांधी परिवार दोषी आहे असं मी मानत नाही. याच्यामध्ये प्रत्यक्ष काँग्रेसची जी सगळी ती चांडाळ चौकडी तेव्हा ल्युटन्स दिल्लीमध्ये जी बसलेली होती, सगळी ल्युटन्स लॉबी राजकीय म्हणूयात आपण त्याला, ती पण त्याला जबाबदार आहे. कारण की हे सगळे लोक सीताराम केसरी यांच्यामध्ये काँग्रेसला फारशी जागा भेटत नाही असं लक्षात आल्याच्या नंतर त्यांना विचित्र पद्धतीनं काढलं अपमान करून. आणि ह्यांनी सगळ्यांनी सोनिया गांधीला आग्रह धरला, ज्याच्यामध्ये स्वतः शरद पवार पण होते. हे शरद पवार तेव्हा सोनिया गांधीच्या पाठीमागं अध्यक्ष व्हा म्हणून लागलेले जे सगळ्या लोकांमध्ये हे पण होते. म्हणजे काँग्रेसमधला परिवारवाद हा जसा त्या प्रत्यक्ष काँग्रेस गांधी घराण्याचा हा जो दोष आहे, तेवढाच दोष बाकीच्या काँग्रेस कार्यकर्त्यांचा आहे की त्यांना ते गांधी घराण्यातलाच कोणीतरी तिथं बसलेला लागतो की त्याच्या नावाखाली म्हणून यांना ह्यांचे बाकीची सत्ता, बाकीचे सगळे फायदे घेता येतात. हा जो आक्षेप गांभीर्यानं मोदींनी केलेला आहे तो लक्षात घ्यायला पाहिजे. अजून एक ह्याच्यामधला जो मुद्दा वारंवार समोर येतो, जो त्यांनी तिथं उल्लेख पण केला, तुकडे तुकडे गँग म्हणून जे म्हणतात ते, किंवा अर्बन नक्षलच्या मानसिकतेच्या बाबतीतल्या दोन्ही भाषणामधला जो मुद्दा होता, ते काय आहे की अस्थिरता लोकशाहीच्या म्हणजे हे हिरवी काय म्हणतात, काय संविधान बचाव, त्याच्यानंतर लोकशाहीवर कसा हल्ला आहे, हे कसे हुकुमशाह आहेत. अरे तुमची जी प्रत्यक्ष वागणूक आहे त्या अर्बन नक्षलसारखी की जेव्हा नुसता गोंधळाची परिस्थिती निर्माण करणे आणि बारीक बारीक, म्हणजे जेव्हा शाहीनबागचं आंदोलन झालं, या शाहीनबागच्या आंदोलनाला पाठिंबा देणारे हे काय होते की तुम्ही असंवैधानिक पद्धतीनं रस्ता अडवून ठेवलेला आहे. नंतर सर्वोच्च न्यायालयाचा त्या विरोधातला निकाल पण आला. दुसरा मुद्दा जो होता तो आता कृषी आंदोलनातला, 1 वर्षभर तुम्ही रस्ता अडवून ठेवलेला आहे आणि त्याला तुम्ही पाठिंबा द्यायला लागला. मोदींचा जो हा रोख आहे अर्बन नक्षलच्या संदर्भातला, की यांची जी मानसिकता ही नक्षलवादी कशी बनलेली आहे, ह्याला राजकीय पाठिंबा कसा आहे लक्षात घ्या. प्रत्यक्ष कार्य करणारे कार्यकर्ते जे आहेत, ज्यांना आंदोलन करायचे ते चूक पद्धतीनं का करत असतील तो मुद्दा वेगळा. अगदी कृषी आंदोलनातले कार्यकर्ते राजकीय नसलेले, भले ते बोलताना काही बोलत, पण राजकीय पक्षांनी ह्याला पाठिंबा दिला. त्यामुळे मोदींची ती नेमकी बोचरी टीका जी आहे की तुमची मानसिकता नक्षलवादाची झालेली आहे. तुम्हाला संवैधानिक पद्धतीने निवडणूक तुम्ही लढलेले आहे, तुमच्यातले काही प्रतिनिधी निवडून आलेले आहेत, तुम्हाला संसदेचा सगळा मंच उपलब्ध आहे, पण तुम्ही पाठिंबा कोणाला द्यायला लागलात हे सगळं बाजूला टाकून निदर्शनं करणं ही वेगळी गोष्ट आहे. आम्ही वारंवार हा मुद्दा समोर आणत आलेलो आहोत. सर्वोच्च न्यायालयानं पण याच्यावरती खुलासा केलेला आहे की कोणालाही कुठल्याही कारणाने रस्ता अडवण्याचा अधिकार नाही. तुमच्या मागण्यासाठी आंदोलन करण्याची पद्धत वेगळी आहे. तुम्हाला पोलिसांची परवानगी घ्यावी लागते. त्या ठिकाणी तुम्हाला आंदोलन करता येतं, उपोषण करता येतं, धरणे धरता येतात, दिलेल्या मार्गावरूनच मोर्चा काढता येतो. लोकशाहीमध्ये कोणाला काहीही करायचे स्वातंत्र्य दिलेलं नाही. तुमचं स्वातंत्र्य हे दुसऱ्याच्या स्वातंत्र्याला बाधा आणणारं असू शकत नाही. सर्वसामान्य लोकांच्या संचार स्वातंत्र्यावरती गदा आणणारी जी दोन आंदोलनं देशानं बघितली, शाहीनबाग आणि कृषी आंदोलन, यांना काँग्रेसनी पाठिंबा दिला होता. नेमकी त्याच्यावरती जी टीका मोदींनी प्रत्यक्ष संसदेच्या मंचावरून केलेली, ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. ह्या वस्त्रहरणाचा जो दुसरा भाग आहे, म्हणजे आधी लोकसभेमध्ये झालं, त्याच्यानंतर आता राज्यसभेमध्ये, त्याच्यावरची ही उसंतवाणी. लोकसभा झाली, आता राज्यसभा, भाषणांचा उभा रंगेफड. काँग्रेसना होती ह्याची पालू पद, येई खद खद बाहेरती.
भाषणाचा हाची पकडून धागा, मोदी दावी जागा काँग्रेसला. देशाच्या कपाळी आणीबाणी बट्टा, लोकशाही थट्टा मांडलेली. पक्ष ना कुटुंब, कुटुंबचं पक्ष, खुर्चीमध्ये लक्ष गुंतलेले. भाषणात घेती नेहरूंचे नाव, मर्मावर घाव घालण्याला. काँग्रेस खोदते स्वतःची कबर, त्यांना ना खबर कांत म्हणे, त्यांना ना खबर कांत म्हणे. जो एक आक्रस्ताळपणा काँग्रेस आणि बाकीच्या विरोधी पक्षाकडून केला जात आहे की बाबा लोकशाहीसाठी विरोधी पक्ष आवश्यक आहे, आणि हे असं म्हणताना स्वतःहून स्वतःचं नुकसान करून घेत आहेत. आता ज्या राज्यांमध्ये काँग्रेस सगळ्यात जास्त बळकट होती, पंजाब, त्याच्यामध्ये त्यांनी स्वतःचे कसे धिंडवडे काढून घेतलेले ते आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. त्याच्यामुळे ह्यांचे जे वागणूक आहे हे स्वतःहून स्वतःची कबर खणून घेत आहेत, अशा पद्धतीचं आहे. इथेच थांबूयात. धन्यवाद.